आता इथून आपण या बुरुजावरती जाऊया। बुरुजावरती एक विशिष्ट प्रकारचा दरवाजा आहे, तर तो आता आपण पाहूया। चला तर या साईडला आणि ह्या तुम्ही कमानी बघतात आहेत, ह्या अशा लाईनशीर अशा कमानी आपल्याला बंद करो बंद। काय केलं? कैमरा यूज़ करने का नहीं बोला है ना। ऐसा थोड़ी होता है, कैमरा इमेजिन करके जाते हैं वो नहीं होता है। नहीं है। हाँ मेरे ड्यूटी में मैं चलने मेरे कैमरा यूज़ करने नहीं है। अरे सर तर नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे घोडबंदर किल्ल्यावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण घोडबंदर किल्ला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर घोडबंदर किल्ल्याचा इतिहाससुद्धा आपण जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात मी घोडबंदर किल्ल्याची माहिती सांगतो। चला साईडला आपला बस स्टॉप आहे घोडबंदर गावाचं आणि हे तुम्ही कमान बघू शकता। घोडबंदर किल्ल्याकडे जायला हा रस्ता आहे। तर इथून आता आपल्याला 15 मिनटं इथून लागतात घोडबंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी। तर चला जाऊ आता घोडबंदर किल्ल्याकडे। तर मंडळी, आपण आलेलो ते ह्या ठिकाणाहून इकडून असं शिरीने वरती जायचं तर या साईडला आणि ह्या तुम्ही कमानी बघतात आहेत, ह्या अशा लाईनशीर अशा कमानी आपल्याला बंद करो बंद। काय केलं? कैमरा यूज़ करने का नहीं बोला है ना। ऐसा थोड़ी होता है, कैमरा इमेजिन करके जाते हैं वो नहीं होता है। नहीं है। हाँ मेरे ड्यूटी में मैं चलने मेरे कैमरा यूज़ करने नहीं है। अरे सर तर मंडळी, आपण ह्या शिरीने आता वरती आलेलो, इकडून असं आतमध्ये आलं त्याला या तुम्ही कमानी बघू शकता। त्या लाईनमध्ये कमानी बघू शकता, जशा वसई किल्ल्यामध्ये कमानी आपल्याला दिसतात तशा सेम कमानी या साईडला सुद्धा आहे आणि आपल्याला कुठे इथे महादरवाजा दिसलेला नाही आहे। तर चला आता ह्या कमानीमधून आपण आतमध्ये जाऊया, आतमधून संपूर्ण किल्ला पाहूया आणि
कमानीमधून आतमध्ये आल्यानंतर या साईडला तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 आणि 6 खोले आहेत आणि अशा एका पाठोपाठ 3 दरवाजे आहेत. म्हणजे एका खोलीला असे 3 भाग दिलेले आहेत. म्हणजे 1 2 3 अशा 3 साईडला त्या बाहेर पडू शकता. ह्या साईडला तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली शूटिंग करायला अलाउड नाही आहे. थोडे मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाले होते त्याच्या कारणामुळे. हे बघा 1 2 3 काही ठिकाणी 2 आहे, त्या ठिकाणी पहिल्या ठिकाणीमध्ये 3 आहेत. तर अशा प्रकारे ह्या कमानी आहेत. तर चला आता इथून आपण या बुरुजावरती जाऊया आणि या साईडला तुम्ही बघू शकता आपला भगवा ध्वज फडकतो आहे. तर चला आता इथून बुरुजावरती जाऊया. तर मंडळी त्या साईडून जे तुम्हाला दाखवलं होतं त्या 2 दरवाजे आणि या साईडला बाहेर पडल्याच्यानंतर 3 तुम्हाला बोललो होतं पहिला दरवाजा, तर या साईडला 3रा आहे. तर आता इथून आपण या बुरुजावरती जाऊया. बुरुजावरती एक विशिष्ट प्रकारचा दरवाजा आहे, तर तो आता आपण पाहूया. चला हा दरवाजा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याच्यामध्ये या साईडला तुम्ही बघू शकता फट केलेला आहे आणि वरतून संपूर्ण ओपन आहे. तुम्ही बघू शकता तसेच ह्या साईडला जो फट केलेला आहे म्हणजे वरतून एक लाकडी फली सरकवली जायची आणि नंतरला मग हा जो दरवाजा तुम्ही बघत आहे हा बंद व्हायचा. तर ते आता कशा प्रकारे काम करायचं ते मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. चला या साईडला सुद्धा एक खोली आहे. म्हणजे इथले जे पारेकरी असतील त्यांच्या विश्रांतीसाठी जागा असेल. या बुरुजावरती जे पारेकरी असतील त्यांच्या विश्रांतीसाठी. आता भले याला प्लास्टर करून चुन्याचा वरतून मुलायम केलेला आहे, चुना लावलेला आहे, पण नक्कीच ही वास्तू जुनी असणार. मंडळी आपण या शेडीने तो वरती आला आणि जी मगाची तुम्हाला जी मी फट बोललो ती बघा त्या साईडला आहे. म्हणजे इथून अशी एक लाकडी फली खाली सरकवली जायची आणि मग हा बुरुजाकडे येणारा रस्ता पूर्णपणे बंद केला जायचा. अशा प्रकारे याची रचना या ठिकाणी केली आहे. खूप छान प्रकारे याची रचना आहे. असं आपल्याला क्वचित खूप कमी ठिकाणी बघायला भेटतं. म्हणजे नाहीच असं बोलू शकतो आपण की अशी रचना आपल्याला पाहायला भेटते. तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला उजेड दिसत आहे ती तिथे खाच आहे. हे बघा या खाचेमधून तो दरवाजा सरकवून हा येणाऱ्यांचा रस्ता बंद केला जात असणार. तर मित्रांनो आता जी आपण खाच बघितली ती ह्या ठिकाणी आणि मोठा असा बुरुज आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता आपला स्वराज्याचा भगवा कसा अभिमानाने फडकतो तो. आणि इथून आता आपण पुढे जाऊया. खूप मोठा असा बुरुज आहे. बघू शकता या बुरुजाचा घेरा केवढा मोठा आहे. आणि हा बुरुज मित्रांनो आता ह्याचं थोडंसं काम करण्यात आलेलं आहे. ह्याचे जुने फोटो मी इथे खाली टाकत आहे, तर तुम्ही ते नक्की बघा. या साईडला आहे आपला ध्वजस्तंभ. इथून आता आपण खाली जाऊया आणि ही इथे खाली आपल्याला पाण्याचा टाका दिसत आहे. पण सध्या त्याला आता प्लास्टर करून मुलायम दिलेलं आहे. खाली उतरायला पायऱ्यासुद्धा आहेत. तर अशा प्रकारे पाण्याचं टाका आहे आणि त्याला आता प्लास्टर करण्यात आलेलं आहे आणि कलर काम केलेलं आहे. तर ते टाका आता आपण पाहायला जाऊया. इथे पाण्याचं टाका तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी टाक्याच्या आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यासह दिलेलं आहे. आता तिथे पोरं खेळतात तर आपण इथून निघून येतो. तर मंडळी इथे पाण्याचा टाका आहे ज्याच्यामध्ये आता पोरं खेळतात आहेत आणि आपण मगाशी तिकडून आलेलो आणि ही अशी कमान आहे जी आपल्याला इथे दिसत आहे. आणि ही जी कमान आता तुम्हाला दिसते जरा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी आपण तिकडून आलेलो आणि ही जी तुम्ही पूर्ण अशी ही
त्यांची एक कमान बघत आहे. ही कमान आता संवर्धन करण्यात आलेली आहे. संवर्धन केल्याच्या नंतरला ही कमान अशी काहीशी दिसते. पण याचे काहीशे आता मी इथे जुने फोटो तुम्हाला दाखवत आहे, ते आधी पहिले एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, जुने फोटो बघितल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की ही कमान आता कशा एकदम छान परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला भेटते आहे. आणि पुरातत्व खात्याचं या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम खूप जोरात चालू आहे. तुम्ही बघू शकता या साईडला बसण्यासाठी बैठकीसुद्धा केलेल्या आहेत. एक छोटंसं गार्डन टाईप बनवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आजचा आपला हा घोडबंदर किल्ला संपूर्ण पाहून झालेला आहे. नमस्कार मंडळी, कशी वाटली ही घोडबंदर किल्ल्याची व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. Thank you.